थोड्या पैशाची नुकसान झाली तर आपण देवाला नावं ठेवतोय. पैशांची म्हणते आम्ही, पैशांची. थोडं आजारपण आलं की देवाला नावं ठेवतोय आपण. केलाय कधी विचार संतांच्या त्यागाचा? अशा लोकांसाठी ज्ञानेश्वरी सांगावी. त्या लोकांनी अन्न पायदळीत उडवलंय, तोंडावर दरवाजे बंद केलेत. तुमचं तोंड बघितल्यावर आम्ही अपवित्र होतो हे शब्द ज्ञानोबरायांसाठी लोकांनी वापरले आहेत. तरी सुद्धा माऊली म्हणतायत, हे विश्वची आमुचे घर, ऐसी मती ज्याची स्थिर चरणी जगन्नाथा. दुःखासुखाचा विषयच नाहीये इथे. देवाने तरी काय कमी केलं? अनाथाचा अनाथ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती झाले. नामा म्हणे देवा, चला तया ठाया विश्रांती घ्यावया, असे अधिकारी झाले. म्हणून देवा हे मन तुझ्या चरणी स्थिर होऊ दे. बघ हे बेकार आहे. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात हे राजा करतनी, एका मिनिटात रंक कर. चंचल त्याचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकोट मच मकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. एवढं चंचल आहे. माकडाला दारू पाजली. माकड जरी माहीत नसलं घरातले काय कमी आहेत. माकडाला दारू पाजली. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात मला नाही माहिती. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, पण मला वाटतं कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितला तुम्ही? कुठं पडतं ते त्याला माहित आहे. मधी जातं बाजूला राहतं. येडं नाही ते. मार बायकोला रात्री मारतं, सकाळी तिलाच गोडीत म्हणतं नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. हात वावळायचा बरं कळतो. आता काय करायचं माय? पिलांना टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचं काळे मनुक ताकद वाढती, गोड लागतात, खा. ते डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही बरं. त्याला मनावर ताबाच लागतो. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, या पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं झोपीत दिलं असतं तुम्हाला. घी म्हणली असती, घी रातचं दिलं असतं. व्याधीच तेवढी आहे त्यांना, त्रासच तेवढा होत आहे. नका रे बाबांनो व्यसनांच्या नादी लागू या विषयाकडे. मग आधीच माकड, त्याला काय पाजली? दारू पाजल्यावर त्याला विंचू चावलाय. विंचू चावल्यावर त्याच्या पाठीमागं भूत लागलंय. कसं पळेल ते? मर्कटो सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते. एवढं मन चंचल, बहुत चंचल, बहुत चपल आऊ याची चंचलता. पण जेव्हा तुझ्या चरणी आलं ना देवा, आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखलिया भाग गेला. हा बघ याची त्रैलोक्य. आता काहीच राहिलं नाही बघ देवा. तुझ्या चरणी मन रमलं ना. पण हे रमतं कधी? सांगड वानारे माधारे भक्तीची, सांगड वादा वादारे माधा वादारे भक्तीची, नारायण नामाची. सांगड वादारे वादारे भक्तीची, सांगड वादा वादारे माधा वादारे भक्तीची, नारायण नामाची, नारायण एकदा त्याला तू कसंही गोडे बरं का. मग एकदा नाम मुखात आलं त्याचं सगळं स्वरूप. करार विंदेन पदाट विन्नम मुखार विंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य कुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिबस्वामृत प्रीत देव, जीवे
गोविंद दामोदर माधवेती श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव म्हणा म्हणा महाराज एकदा म्हटलात ना सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदाचित समाधान 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 सर्व सुख जाल सर्व अलंकार सर्व सुख जाल सर्व अलंकार माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद लागो छंद माझ्या मनाला गो नित्य गोविंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद ह्या लागला ना मग काय अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणीच्या चरणी जगन्नाथ चित्त ठेले असं काय मनाला समजून सांगितलं असं काय देवाने तुमच्यासाठी केलं की तुम्ही अखंडित आनंदी झालात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती अहो कसं काय तुमची अवस्था अशी झाली अहो तुम्ही म्हणजे गोकुळाच्या सुखानं अंत पार नाही लेका बरं एवढं कसं काय झालं बरं अहो अनाथाचा नाथ त्याने असं सांभाळलं ना दादा अहो काय सांगू तुम्हाला त्याचं सांभाळणं अहो चोखोबांसाठी महार झाला विधनासाठी चांबार झाला गौरवांसाठी कुंभार झाला नरेंसाठी सोनार झाला कान्हो पात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिली सखोबाईसाठी सखो झाला जनाबाईच्या गौऱ्या थापल्या अहो धावत आला बहिणाबाईंसाठी तुकोबांचा संसार सांभाळला नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं अहो काय सांगू तुम्हाला आमच्यासाठी मायबाप झाला एवढं केलं आमच्या देवाने हे आम्ही डोळ्याने पाहिलं आणि जर आम्हाला हे अनुभव आहेत तर आम्ही सामर्थ्याने आणि विश्वासाने सांगतो फक्त मुखात नाम असावं तो जगाचा बाप सगळ्या लेकरांचा मायबाप होतोय हा पण कर्म सत्य असावं हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे जर वागण्यात चुकलात तर काहीच करू शकत नाही
मी सुरुवातीपासून जे वाक्य तुम्हाला सांगितलं की दुसऱ्यांची तळमळ कळणं फार गरजेचं आहे परमार्थामध्ये. दुसऱ्याच्या आनंदात जेव्हा आनंद शोधाल ना तेव्हा अखंडितपणे आनंदी व्हाल. हे पहिलं वाक्य होतं माझं. हे तुम्ही शोधलं तर तुम्ही आनंदी आहात. जर तुम्हाला तुमच्या घरा इतकं तुमचं गाव महत्त्वाचं वाटलं त्या दिवशी तुम्ही आनंदी आहात. ज्या दिवशी तुम्हाला अखंडितपणे माझ्या एकट्याच्या समृद्धीपेक्षा माझ्या गावाची समृद्धता जास्त महत्त्वाची वाटली त्या दिवशी तुम्ही सगळ्यात मोठे आनंदी असाल हा विश्वास मी तुम्हाला देते. पण ते आनंद मिळवण्यासाठी या गोष्टी असल्या पाहिजे. आणि करा रे दादा करा. जाऊ द्या ह्यांचं मरू द्या तुम्ही करा. आका बचत गट हातात आहे ना तुमच्या महाराज. हो द्या दणकावून काही नाही ग माय. वेगळं काहीच करायचं नाही आहे तुम्हाला. जे संतांनी केलं तेच करायचं. दुसऱ्यांसाठी जगायचं गावासाठी जगायचं. आज चला आता गेलं की अर्धी लाकडं मसनात गेली. आता इथून पुढे तरी आता तरी पुढे हाची उपदेश. मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. आजपर्यंत जे झालं ते झालं. आतापर्यंत ज्या गोष्टी राहिल्या असतील आतापर्यंत ज्या सुविधा तुमच्यापर्यंत पोचायच्या राहिल्या असतील त्या सगळ्या मिळवा. असं सामर्थ्यवंत गाव करा की जेव्हा केव्हा नाशिक जिल्हा मुखात येईल आमच्या तेव्हा तेव्हा चांदवड तालुक्याचे समृद्ध गावंसुद्धा आमच्या अखंडितपणे लक्षात राहिल्या पाहिजे. एवढ्या सामर्थ्याने. कारण जसं पहिलं म्हणलं जातं बघा घराची कळा अंगणावर असते अशी आमच्याकडं मन आहे. तुमच्याकडे आहे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे? आणि आपलं विचारलं महाराज तर अशी आमच्याकडे मन आहे. घराची कळा अंगणावर असते तशी गावाची कळा ही गावांच्या लोकांवर असते. तिथली लोक किती सामर्थ्यवंत आहेत किती एकत्रित आहेत किती गावांमध्ये सामर्थ्य टिकलेलं आहे किती योजना असो सुविधा व्यवस्थित आहेत. पण काय करायचं आहे? सामर्थ्याने पाण्याचा वापर व्यवस्थित करायचा आहे. नियोजन व्यवस्थित करायचं आहे. सौर ऊर्जेसारखी सामर्थ्यवंत योजना आपल्यापर्यंत पोचवून घ्यायच्यात. घरकुलासारख्या योजना पोचवायच्यात. बरं लई काय नाही जमलं आठवड्यातून 10 दिवसातनं बरं ते ग्रामसभा घेता तुम्ही? घेता का? माणसं येता का? नाही घेता का याच्यापेक्षा येता का हे महत्वाचं आहे. ग्रामसभा घेता तुम्ही पण खुर्च्या रिकाम्याच राहता तुमच्या. हे की नाही? खुर्चीवर बसवायच्या टायमिंगला मात्र अख्खं गाव ग्रामपंचायतीसमोर गुलाल उधळायला असतं. पण ग्रामसभेच्या टायमिंगला मात्र माणसं हे बघा ग्रामसभा सामर्थ्याने घेत जा. आणि माझी विनंती आहे त्या ग्रामसभेला हाजरी लावत जा. मी तुम्हाला म्हणलं ना यात तुमचं हित आहे. जर तुम्ही तिथे हाजरीच नाही लावली तर काय करायचं आहे आणि काय केल्यावर काय होणार आहे हे तुम्हाला कळणार नाहीच. त्यामुळे तेही करा. विनंती आहे सगळ्या गोष्टीचं छान नियोजन करा. हे ते करा. अरे तुम्ही करा रे. आपल्या परमार्थात नियम आहे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी फक्त याल तरी यारे लागे आवगे माझ्या मागे मागे. तुम्हाला पोटभर देणार आहे सरकार फक्त तुम्ही याल तरी यारे लागे आणि अवघे त्यांच्या मागे मागे. एवढं जरी केलं तरी तुम्हाला काही कमी पडणार? बरं देतंय तर घ्या की. देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला असं नका करू. सरकार लागला द्यायला आणि डोकं नाही घ्यायला तसं नका करू. योग्य बुद्धिमत्तेनं गावाचं योग्य नियोजन करा. 5 कोटीचं बक्षीस आहे सरकारचं. बरोबर आहे ना? समृद्ध ग्रामपंचायत अभियानचं 5 कोटीचं 5 कोटीचं बक्षीस आहे. सोपं वाटतं का? अख्खी इष्टे टिकले तरी व्हायचं नाही. जर गावाचं 5 कोटीचं बक्षीस हे तुम्हाला सामर्थ्याने सरकारकडनं हवं असेल तर तुमच्यामध्ये पाण्याचं शिक्षणाचं घरकुलांच्या सौर ऊर्जेंच्या ह्या सगळ्या योजना परिपूर्ण राबवल्या गेल्या पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्यात व्यक्तिगत लक्ष घालून सामर्थ्याने त्याचा हातभार असला पाहिजे. अखंडितपणे तुम्ही गाव स्वच्छ आणि समृद्ध केलं की ही 5 कोटीची सरकारची मदत तुमच्या गावाला मिळणार आहे. हे अखंडित भानात ठेवून ते काम करा. आणि केलं ना तर हे अजून सुदृढ होणार आहे. आणि त्याच्यामुळे विनंती अखंडितपणे याला हातभार लावा. तुम्ही फक्त करा. 3 पावलं आपल्याकडे नियम आहे. 3 पावलं देवाकडं चाललं की देव 47 पावलं आपल्याकडं चालतो. असा नियम आपल्या परमार्थाचा आहे. तसा सरकारचा नियम मी तुम्हाला सांगते. तुम्ही 8 दिवसातनं 1 दिवस काम करा. रविवारी श्रमदान करा. तुम्ही 8 दिवसातनं 1 दिवस काम करा. ते सरकार आयुष्यभर तुमच्या गावाची जबाबदारी घेणार आहे. तुम्ही फक्त ते काम करा आणि टाळ्या वाजवा जरा. तुम्ही टाळ्या वाजवा एवढा आकुंचितपणा दाखवताय. तुम्ही कसं करणार आहे? पण करा बाबांनो.
आणि विनंती माझी, एवढं सुंदर नियोजन केलंय दादा सरकारने, एवढं सुंदर व्हिडिओ साहेबांनी मॅडमनी नियोजन केलंय, एकदा जोरदार टाळ्या वाजवा या नियोजनासाठी. ते गोड सुंदर नियोजन केलंय, काही कमी पडू दिलं नाही दादा. सगळ्या गोष्टी आमचे सौरभ महाराज यांच्या सगळ्यांच्या नियोजनातून वगैरे त्यांना हाताला धरून या सगळ्या गोष्टी केल्या. आमचे योगेश दादा असतील, त्याचबरोबर हरिभक्त परायण अक्षय महाराज असतील, हरिभक्त परायण आकाश महाराज असतील, अगदी गोड सुंदर सगळी गुणवंत मंडळी. आमचे नवनाथ महाराज असतील, आमच्या नवनाथ महाराजांनी अखंडितपणे साथ दिली आहे. त्याचबरोबर अगदी गोड सुंदर पखावाज वादक आमचे हरिभक्त परायण सोमनाथ महाराज असतील, हरिभक्त परायण सोपान महाराज. अरे असे रायमिंग लावलेत तुम्ही, अक्षय आकाश दादा सोमनाथ महाराज सोपान महाराज. पण तुम्ही गोड व्यक्तिमत्व आहात. माझ्यासारख्या लहान कीर्तनकाराच्या कीर्तनाला एवढ्या समंजसपणे तुम्ही साथ दिली आहे. माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने मोठी असणारी माणसं तुम्ही, पण मला साथ करताय, यात तुमच्या मनाचा मोठेपणा दिसतोय. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. ते गोड नियोजन केलं दादा. आणि हे सगळं कसं आहे ना, एकट्याचा नव्हे खेळ. हे चालतंय ना, हे चालतंय त्याचंच कारण आहे. तेच तर नाथबाबा सांगतायत, अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बापा जगन्नाथ, याचा अर्थ राजकारणातलं उभं नाही, पण उभा याचा अर्थ दोन पायावर उभा बी नाही. उभा याचा अर्थ सावध. उभा याचा अर्थ काय? सावध, स्थिर. संतांनी सांगावं मी जीव घाण टाकून पाळावं. आता मी सावध झालो, सावध झालो, सावध झालो. हरीच्या आलो देव मायबाप झाला. आता मी चैतन्यमय झालो. आता जन्ममृत्यूचं बंधन आपल्याला राहिलं नाही दादा. काळाचे ही काळ लढीवाळ. काय ज्ञानोबरांचे शब्द आहेत. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, ज्याला ग्रहण नाही डाग नाही असा एकमेव तो माझा वैष्णव आहे. ज्याच्यासाठी अखंडितपणे मी अवतारित होतो, तो फक्त आणि फक्त वैष्णव आहे. हा वैष्णव झालो देवा. आता काय उरलं? चैतन्याची शोभा. आता चैतन्यमय झालो, आता वैराग्यमय झालो, आता शोभून दिसायचं काय राहिलं? तुझा दास झालो देवा. विश्वातला सगळ्यात देखणा तरुण म्हणजे ज्ञानोबा आहेत. असं चैतन्य कुठं बघायला भेटणार आहे? तुकोबाऱ्यांसारखं वैराग्य कुठं बघायला भेटणार आहे दादा? चैतन्य म्हणजे सगळ्या बंधनातून मुक्त झालो. आता मी आणि तो आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे, एकपणे उभा देव पहावया गेलो तेथे ही अवस्था झाली अवघेची त्रैलोक्य. चैतन्याची शोभा, अनाथाचा नाथ, कारण अर्थात चरणी जगन्नाथा. कळलंय? हे सगळं होणार आहे फक्त भजनाने. दोन्ही हातवरी प्रेमाने भजन. विठोप्पा
करता म्हणूनच देव तुम्हाला उठवायची काय करतो बघा. आणि म्हणूनच तो लवकर उठवतो. अरे का तुम्ही असं करता, कर्म करताना फळाच्या टायमिंगला मला नग म्हणून झटकून जाता. त्याला वेळ देत जा. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. पण पुढचं ऐका ना, ते हरिपाठ तेवढा नीट म्हणी जबर क्षमा मी देईन नाही येते. क्षम किंवा क्षेम आहे ते. क्षम याचा अर्थ आलिंगन. क्षमाचा काही संबंध नाही याच्यात. आलिंगन म्हणजे हे जे म्हणलं ना, चैतन्याची शोभा एकपणे उभा, हे ते एक आहे. अगदी आपल्या सेवेसाठी नाही येते, आपल्या संसाठी येते. सं म्हणजे सारखं, देवाकडं गेलो न देवा सारखा झालो. पण त्याच्यासाठी एकपणे थोडं स्थिर लागतं. घाई चालत मंथोनी नवनीता तैसे घे आनंता. वाया व्यर्थ कथा. तुम्ही कष्ट करा, देव देणार आहे. पण बिना कष्ट करता कोणच देत नाही. हां, सरकार बी नाही, देव बी नाही. कळतंय ना? दोन्ही ठिकाणी कष्ट करावं. शास्त्र सांगतं उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ है न ही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगहा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जाईल का? सिंह झोपला, हरणाला लय माया आली,